नमस्कार, मी विशाल वर्दिशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आपण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. पहिली बातमी अशी की मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आले. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडते. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यानंतर ही पहिलीच सुनावणी आहे आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत थेट नवी दिल्लीतनं. प्रशांत, आज काय कामकाज अपेक्षित आहे? म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यानंतरची ही पहिलीच सुनावणी आहे. बरोबर आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाल्यानंतरची ही सुनावणी आहे. सुनावणीची प्रक्रिया कशी असते हे तुम्हाला सांगू शकतो मी. 1 वाजून साधारणतः 1 वाजता सुप्रीम कोर्टाचा लंच होतो, म्हणजे सुट्टी होते. त्यानंतर 1 वाजून 10 मिनिटांनी हे सर्व जे जजेस आहे आपल्या आपल्या चेंबरमध्ये जातात. त्यानंतर 1 वाजून 15 मिनिटांनी हे जजेस जे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरच्या बाजूला एक लॉन बनलेला आहे, त्या लॉनमध्ये सर्व जज एकत्र येतात. ज्या दिवशी क्युरेटिव्ह पिटिशन असते त्या दिवशी जे 5 सदस्य जे सदस्य आहे या संपूर्ण क्युरेटिव्ह पिटिशन जे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय खंडपीठ आहे, ते 5ही जण एकत्र येतात आणि आल्यानंतर जेवण करतात. जेवण केल्यानंतर साधारणतः 1 वाजून 35 मिनिटांमध्ये त्यांचं जेवण चालतं. अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी केलेली आहे आणि 1 वाजून 45 मिनिटांनी साधारणतः सर्व जज जे आहे हे जे 5ही जज आहे हे साधारणतः एकत्र होतात. आज 2 याचिका साधारणतः क्युरेटिव्ह पिटिशनसाठी आहे. जर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, अशोक व्होरा विरुद्ध रूपा अशोक व्होरा विरुद्ध अशोक व्होरा ही पहिली केस होती जी क्युरेटिव्ह पिटिशनसाठी दाखल झाली होती. सोबतच आपल्याला माहीत असेल, भोपाळ गॅस गळती प्रकरणात जेव्हा निर्णय आला होता त्यानंतर अतिरिक्त याला मध्ये मदत करावी, पुनर्वसन करावं भोपाळ गॅस प्रकरणामध्ये, तर त्या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली होती. त्या दरम्यान अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया नव्हती. पण त्यानंतर एक नवीन प्रक्रिया सुरू झाली क्युरेटिव्ह पिटिशनची, ज्यामध्ये त्याला सुधारणा याचिका असं पिटिशन समोर जातं, सुधारणा याचिका. त्यानंतर भोपाळ गॅस प्रकरणामध्ये 30 वर्षानंतर एक मोठा दिलासा भोपाळ गॅस वायू प्रकरणातील जेही पीडित होते त्यांना मिळाला. या प्रकरणामध्ये जर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सांगितलं, EWSच्या प्रकरणात जे इतर आर्थिक विकास मागास वर्गाच्या संदर्भात जी याचिका होती, जे 10% आरक्षण मिळणार होतं त्या संदर्भातली जी याचिका होती ती देखील क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये दाखल करण्यात आली होती. पण त्यावेळेस ती याचिका नाकारण्यात आली होती. अशी ही संपूर्ण प्रक्रिया असते. आणि आता थोड्याच ज्या पद्धतीने माहिती मिळते आम्हाला, साधारणतः जेव्हा क्युरेटिव्ह पिटिशन असते त्यावेळेस त्या चेंबरमध्ये म्हणजे भारताचे सरन्यायाधीश, इतर ज्या न्यायाधीश भूषण गवई यासारखे इतरही न्यायाधीश सोबत असतात. आणि या 5ही न्यायाधीशाच्या पुढे जेव्हा सुनावणी साधारणतः 5 ते 7 मिनिटात ही सुनावणी पूर्ण होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर साधारणतः जर ही याचिका दाखल करून घ्यायची असेल आणि ओपन कोर्टात म्हणजे खुल्या न्यायालयात याची सुनावणी करून घ्यायची असेल तर नोटीस जारी होतात. आणि जर ही सुनावणी करून घ्यायची नसेल तर सरळ साधारणतः 3 ते 3:30च्या दरम्यान या संदर्भातले जे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर येतात, जे वेबसाईटवरती ऑर्डर येतात, त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट करण्यात येईल की ही याचिका का नाकारण्यात आली. या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये याचिका नाकारताना काही ज्या प्रमुख मुद्दे आहेत ते जर बघितले तर सर्वात प्रथम जे 5 सदस्यांनी खंडपीठाने न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये काय आधार घेण्यात आलेला हा निर्णय घेण्याची त्याची तपासणी या 5 सदस्यीय खंडपीठ करतं, जे धनंजय चंद्रचूड यांच्या पुढे आहे, ज्याच्या पुढे क्युरेटिव्ह पिटिशन आहे. त्यानंतरही ते आधार योग्य आहे की नाही याच्या आधारावरती निर्णय घेतला जातो आणि त्यानंतरच या प्रकारे असं म्हणता येईल की नोटीस जारी करावी की नाही करावी या संदर्भात निर्णय घेतला जातो. आपल्याला माहीत असेल की यापूर्वी फक्त पुनर्विचार याचिका हा एक प्रकार होता, पण आता क्युरेटिव्ह पिटिशन ही जास्त लोकांना दिलासा मिळावा यासाठी या प्रकारची ही प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये सुरू करण्यात आली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ही दिलासा आणि सुधारणा याचिका जी आहे ते दिलासादायक व्हावी यासाठी ते प्रकरण असते. पण साधारणतः जी सुप्रीम कोर्टाची परंपरा जर आपण बघितलेली आहे आतापर्यंत या संदर्भात आलेल्या केसेसचा उल्लेख, जो साधारणतः मी 2 प्रमुख केसेसचा उल्लेख आपल्या पुढे केला होता, रूपा अशोक व्होरा वर्सेस अशोक व्होरा आणि भोपाळ गॅस वायू गळती प्रकरण या संदर्भातल्या ज्या याचिका आहे या 2 प्रमुख याचिकांमध्ये साधारणतः एका याचिकामध्ये दिलासा मिळाला नव्हता, दुसऱ्या याचिकेमध्ये दिलासा मिळाला होता. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी सुनावणी आता सुरू झालेली आहे त्यामध्ये काय दिलासा मिळतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. विशाल, पण
धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आजची पहिली सुनावणी बघूयात आता नेमक्या काय घडामोडी घडत आहेत आणि त्याबद्दल काही अंदाज जो आहे तो प्रशांतच्या वतीने देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्याचं आपण पाहतोय. पुढे पाहूयात. मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोत्तम मार्ग असल्याचं खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटलंय. शिंदे समिती देखील यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. होत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. सर, आज क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काय होऊ शकतं? हे खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची जी मागणी होती त्या दृष्टिकोनातून मी साक्षीदार आहे त्या क्षणाचा की नोव्हेंबरच्या 18 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ओबीसीच्या आणि SC STच्या आरक्षणाला धक्का न लागता 50% वर आरक्षण याचा कायदा मंजूर झाला. तो हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात देखील त्याला टिकवलं होतं. परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्याने मधल्या काळामध्ये त्याकडे आपल्याला जे सत्य आहे राजकारणाच्या पलीकडे की कुठेतरी दुर्लक्ष झाल्याने ते फेटाळलं गेलं आणि आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर येतोय. खरं तर मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी खरं तर या मुद्द्याला खरोखर ज्वलिंत करून शासनाला देखील आता त्यांनी गंभीरपणे पावलं टाकण्याला भाग पाडले आणि त्याच्यातला भाग म्हणजे की एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येतं आणि रिव्ह्यू पिटिशनच्या नंतर मात्र पर्याय नव्हता आणि एकमेव पर्याय राज्य सरकारपुढे होता तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. म्हणजे आपण ज्याला म्हणू की त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून हा प्रामाणिक प्रयत्न आहे की जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला कुठल्याही समाजाला धक्का न लागता संरक्षित आरक्षण जे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की विनाकारण ते आशा देणारं किंवा ते झाडावर लटकवलेलं एक फळ नसावं की जे आमच्या हातात येणार नाही, हँगिंग फ्रूट नसावं. आणि म्हणून प्रामाणिकपणे देवेंद्रजींच्या सरकारमध्ये दिलेल्या आरक्षणाला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला न्याय देता येईल का, जे आता एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा एकत्र येऊन प्रयत्न करतायत की ज्या आता शिंदे भोसले यांच्या समितीच्या माध्यमातून की जो गायकवाड आयोगाचा अहवाल होता एक्सेप्शनल केस म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी न्याय देता आला तर हे संरक्षित चॅलेंज न होणारं आरक्षण असेल. तो प्रयत्न राज्य सरकार जीव की प्रांत त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतंय. नवी दिल्ली जर्नलिस्ट उमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.